तर विद्यार्थी मित्रांनो, फायनली 12th महाराष्ट्र बोर्ड मराठी या विषयाचा पेपर झालेला आहे आणि पूर्ण सोल्युशन आपण डिस्कस करणार आहोत. पूर्ण आन्सर आपण बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला आताच तुमचा निकाल कळणार आहे की तुम्हाला किती मार्क्स मिळतील. सर्वात अगोदर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ होत आहे की तुम्हाला इथे कृती पत्रिकेसाठी काही सूचना देण्यात आल्या होत्या. जे आकलन कृती आणि व्याकरण कृती आहे यामधील तुम्हाला आकृत्या किंवा चौकटी हे पेनाने अथवा पेन्सिलने काढाव्यात अशी तुम्हाला सूचना मिळाली होती. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कमेंट येत होते, सर मी जे चौकटी आहे किंवा जे बॉक्स आहे मी ते पेन्सिलने काढले आणि आन्सर पण पेन्सिलने लिहिले किंवा पेनाने लिहिले. तर काहीही प्रॉब्लेम नाही विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही ते चौकटी किंवा हा जो टेबल आहे टेबल काढून तुम्ही त्यामध्ये आन्सर दर्शवले आहे पेनाने अथवा पेन्सिलने, तरी पण तुम्हाला फुल मार्क्स मिळणार आहे. डोंट वरी. चला पुढे पेपरला स्टार्ट करूया. त्या अगोदर रिक्वेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा, कारण यापुढचे पण पेपर तुम्हाला मिळणार आहे आणि इम्पॉर्टंट पेपर, व्हायरल पेपर विथ आन्सर शीट तुम्हाला या चॅनलवरती प्रोव्हाइड होतात. तर चला विभाग फर्स्ट जो गद्य आहे तो आपण स्टार्ट करूया. बघा 20 मार्ककरिता तुम्हाला हा विभाग फर्स्ट येतो. यामध्ये बघा खालील उताराच्या आधारे तुम्हाला कृती करायला लावल्यात. यामध्ये इझी आलेला विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्वात अगोदर तुम्हाला क्वेश्चन रीड आउट करायचे आहे. बघा विचारांची गती म्हणजे काय, अँड देन वन दिशाविहीन गती म्हणजे काय आणि कारणे लिहा. बघा तुम्ही क्वेश्चन रीड करताच तुम्हाला पॅसेज रीड करायचा होता आणि एकदम इझी पॅसेज आलेला विद्यार्थी मित्रांनो. बघा मी तुम्हाला आन्सर सांगत आहे. सर्वात अगोदर विचारांची गती म्हणजे सर्वांनी लिहिलेलं असेल प्रगती. देन वन दिशाविहीन गती म्हणजे अधोगती. हे कोणाला पण समजते आणि इझिली तुम्हाला या पॅरेग्राफमध्ये पॅसेजमध्ये आन्सर दिसून जाईल. देन वन बघा कारणे लिहा. कारणे लिहामध्ये इझी कारण तुम्हाला इथे लिहायचं होतं. माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर वाचताच येथे तुम्हाला कळून जाणार आहे. बघा येथे तुम्हाला इथे दिलेलं आहे, थोडं तुम्हाला खाली जावं लागेल. इथे तुम्हाला पाहायला मिळतं माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात, पायी चालत ती उरकत येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर वेळ थोडा असतो किंवा काम बरेच असतात किंवा पायी चालत ती उरकता येत नाहीत, जर हे जरी दोन कारणे तुम्ही लिहिली तरी तुम्हाला फुल मार्क्स येथे मिळणार आहे. तर फायनली याचा आन्सर हेच राहणार आहे. इझिली तुम्हाला 2 पॉईंटकरिता 2 मार्क्स होते. तुम्ही पाहू शकता 2च पॉईंट तुम्हाला लिहायचे होते. 2 पॉईंट जरी तुम्ही दर्शवले तरी तुम्हाला 2 मार्क्स येथे दिल्या जातात. देऊन बघा सोमत अभिव्यक्ती. यामध्ये पण तुम्हाला बघा यथा प्रमाण गती ही गरज आहे हे विधान तुम्हाला तुमच्या शब्दात मांडायचे होते. डोंट वरी, जर तुम्ही याकडे लक्षही दिले नाही किंवा मध्ये तुम्हाला सोपी आलं होतं आणि खूप सारे विद्यार्थी 100% हाच क्वेश्चन सॉल्व्ह करून आले असतील. कारण बघा वाहन चालवत असताना तुम्हाला कोणती काळजी घ्यावी याबद्दल तुम्हाला सविस्तर लिहायचं आहे. हे पण तुम्ही इझिली लिहू शकता आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी जर हा क्वेश्चन सॉल्व्ह केला असेल, यथा प्रमाण गती ही गरज आहे. बघा तुम्हाला इथेच पाहायला मिळते यथा प्रमाण गती ही गरज आहे आणि पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही विकृती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काही नाही तुम्हाला सिम्पली लिहायचं होतं. याबद्दल थोडक्यात जरी माहिती लिहिली तरी तुम्हाला 4 मार्क्स मिळणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं पेपरच्या अगोदरच 4 मार्क्सकरिता तुम्हाला जवळपास 2 पॅसेज लिहायचे आहे आणि 2 पॅसेज जर तुम्ही लिहिले असतील तर तुम्हाला 2 मार्क्स आणि 2 मार्क्स असे 4 मार्क्स तुम्हाला इथे दिल्या जातात. आणि विद्यार्थी मित्रांनो, येथे बघा वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी हे तुम्हाला पॉईंट आउट दर्शवायचं होतं. म्हणजे जवळपास 4 मार्क्सकरिता तुम्हाला जर 8 पॉईंट येथे लिहिले असतील तुम्ही तर इझिली तुम्हाला 4 मार्क्स मिळणार आहे. किंवा पॅसेजच्या फॉर्मॅटमध्ये जर लिहिलं तरी तुम्हाला 3 ते 4 मार्क्स देण्यात येतात. चला पुढे जाऊया. बघा 8 मार्क्सकरिता खालील उताराच्या आधारे तुम्हाला काही कृती देण्यात आल्या होत्या आणि इझी असा पॅसेज तुम्हाला देण्यात आला होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही नाही दातावरती तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे आणि बघा पहिला क्वेश्चन, जेव्हा दात दुखतो तेव्हा लेखकाला होणारे साक्षात्कार. तुम्हाला पॅसेज स्टार्ट होताच येथे तुम्हाला आन्सर दिसून जातं. दुसरा बघा मी तुम्हाला सांगितलेला आहे, क्वेश्चन पहिले रीड आउट करून घ्या, नंतर पॅरेग्राफ वाचण्यास सुरुवात करा. दुखऱ्या दाताबद्दल लेखकांची काय मते होती. बघा तुम्हाला फर्स्टचा आन्सर येथेच पाहायला मिळतं, जेव्हा दात दुखतो तेव्हा लेखकाला होणारे साक्षात्कार. बघा दात दुखायला लागला की तो मुळापासून दुखू लागतो, किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला किंवा दुखऱ्या दाताला असे कळते. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तरी माझी खात्री झाली की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दातांचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यात फरक असला पाहिजे. आपला दात किंवा आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळा असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यापर्यंत सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत. आता तुम्हाला एवढं लिहायचं का नाही, यामधले जरी 2 पॉईंट जरी लिहिले तुम्ही, बघा दाताला मूळ असते हे त्यांना तेव्हा साक्षात्कार झाला जेव्हा त्यांचा दात दुखायला लागला. किंवा बघा त्यांनी एक येथे कल्पनासुद्धा केलेली आहे की आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यात फार फरक असला पाहिजे. ठीक आहे. या पूर्ण पॅसेजमधून जर तुम्ही 2 पॉईंट जरी लिहिले असल्या पाहिजेत, यापर्यंत 2 जरी पॉईंट लिहिले तरी तुमचा येथे जो मार्क्स तुम्हाला मिळतं जवळपास 2 मार्क्स आहे ते तुमचे फिक्स आहे. 2 मार्क्स तुम्हाला येथे दिल्या जातात. 2 तुम्हाला कारणे लिहायची होती इझिली. काय साक्षात्कार झाला हे तुम्ही इझिली लिहू शकता. आणि देन वन बघा दुखऱ्या दाताबद्दल लेखकांचे मत, हे पण तुम्हाला येथेच पाहायला मिळतं.
तर याचा आन्सर तुम्हाला इझिली पाहता येईल बघा. दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही. बरे हे दुखणे तरी साधे सरळ असावे, तेही नाही एखाद्या कवीच्या मनातील. जिप्सीसारखा एखादा लाकूड तोळ्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो. तुम्ही पाहू शकता या टाईप तुम्हाला लिहायचं होतं. सोबतच बघा असे म्हणतात की दिवस सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. दात हा अवयवही अशाच माणसारखा असावा, नाहीतर दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अकराळ विक्राळ करतो. बघा काही नाही विद्यार्थी मित्रांनो, दोन तुम्हाला इथे दाताबद्दलची लेखकाची मते, दुखऱ्या दाताची मते तुम्हाला लिहायची होती. तर बघा या दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही. ओव्हरऑल तुम्ही यामधील काही पण दोन कारणे लिहिली. बघा एकतर कारण तुमचं हे झालं की एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारखा एखादा लाकूड तोळ्या माझ्या दाताशी मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो. किंवा बघा दुखऱ्या दाताला काहीही स्पर्श होत नाही, लहानसा स्पर्शसुद्धा होत नाही. आणि फायनली बघा यामधून जर तुम्ही एक पॉईंट शोधून काढला की हा दुखरा दात रात्री राक्षसासारखा अकराळ विक्राळ होतो. ठीक आहे, या टाईप जरी तुम्ही लिहिलं असेल 2 पॉईंट तरी तुमचं येथे ॲन्सर बरोबर आहे. नंतर बघा इझिली सोमत अभिव्यक्ती. काही नाही विद्यार्थी मित्रांनो, किंवामध्ये तुम्हाला इझी पाहायला मिळाला क्वेश्चन. दातदुखीच्या कथा व्यथा तुमच्या शब्दात लिहा आणि तुम्हाला वाढून चढूनच याचा आन्सर लिहायचं होतं. आणि सोमत अभिव्यक्तीमध्ये तुम्हाला इझी विचारण्यात आला. लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अकराळ विक्राळ राक्षसासारखी केलेली आहे. याबाबत तुम्हाला तुमचे मत लिहायचे होते. आणि फायनली तुम्हाला येथेच पाहायला मिळतं दात हा अवयवही अशाच माणसासारखा असावा, नाहीतर दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात हा रात्री राक्षसासारखा अकराळ विक्राळ होतो. आणि का होतो तुम्हाला याबद्दलच थोडक्यात पॉईंट किंवा 4 मार्क्स करता तुम्हाला 2 पॅराग्राफ लिहायचे होते. हे पण इझी क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळाले. किंवा मध्ये तर तुम्हाला एकदम इझी क्वेश्चन आला. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी हाच क्वेश्चन अटेम्प्ट केला असेल किंवा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या पॅसेजमधून हे 4 ते 5 जरी ओळी लिहून काढल्या तरी त्यांना 4 आउट ऑफ 4 मार्क्स मिळणार आहे. सो डोंट वरी. नंतर बघा खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार तुम्हाला कृती करायची आहे. खालील चौकटी पूर्ण करा. सर्वात अगोदर बघा रिमझिम पावसात अडई व वनकी या रानबंदकाकडून होणाऱ्या कृती, 2च कृती तुम्हाला लिहायच्या होत्या. सोबत बघा तुम्हाला एक येथे ओव्हरऑल पॅसेज दिलेला आहे. तो तुम्हाला सर्वात अगोदर क्वेश्चन रीड करून नंतर पॅसेज रीड करायचा होता. कारणे लिहामध्ये बघा आपल्या मुलांना जंगलात व पर्वतावर न्यावे. कारण तर विद्यार्थी मित्रांनो आन्सर शोधून घेऊया यामधून. तर विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट बघा तुम्ही रिमझिम पावसात अडई व वनकी या रानबदकाकडून होणाऱ्या कृती. बघा तुम्हाला स्टार्टिंगलाच आन्सर दिलेला आहे याच पॅसेजमध्ये. प्रचंड बुंदा असलेल्या मोहाच्या झाडाला पोखरी असतात. रिमझिम पावसात अडई व वनकी ही रानबदकं आहे, ते पोखरीत घरटी घालून किंवा घरटी करून त्यात अंडी घालतात. म्हणजे 2च कृती ते करत आहे, बरोबर आहे. एक तर ती घरटी त्या पोखरीत घरटी बांधत आहे आणि त्यात अंडी देत आहे. म्हणजे घरटी पोखरणे आणि अंडी घालणे हे 2 कृती तुम्ही इझिली लिहू शकता. तुम्हाला 2 आउट ऑफ 2 मार्क्स येथे मिळून जातील. नंतर बघा कारणे लिहा. आपल्या मुलांना जंगलात व पर्वतावर न्यावे. कारण बघा तुम्हाला येथेच आन्सर दिसतं वरतीच. येथे तुम्हाला आन्सर आहे दिलेलं याचं. आपण एक वेळेस वाचून घेऊया. बघा तुम्हाला क्लिअरली येथे दिसत असेल. यामध्ये तुम्हाला वाटतं ना आपली मुलं विचारी बनावीत, त्यांनी भावनांतील पावित्र्य जाणावं तर त्यांना जंगलात व पर्वतावर न्या. बघा यामध्ये तुम्हाला 2च आन्सर लिहायचा आहे. एक तर मुलं हे विचारी बनावीत आणि त्यांना भावनातील त्यांना पावित्र्य जाणावं तर त्यांना जंगलावर किंवा पर्वतावर घेऊन जा. बघा 2 कृती तुम्हाला इझिली लिहायच्या होत्या आणि 2 पैकी 2 मार्क्स तुम्हाला इथे मिळले असाल. नंतर बघा आपण देन 1 बघूया. विभाग 2 पद्य तुमचा. हा पण खूप महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो. बघा खालील कवितेच्या आधारे तुम्हाला सूचनेनुसार कृती करायची आहे आणि एक कविता दिलेली आहे आणि इझी क्वेश्चन दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो. बघा कारणे लिहा. समुद्र अस्वस्थ होतं कारण आणि समुद्र शिनून जातो. कारण इझिली तुम्हाला इथे आन्सर दिसून जाईल. तुम्ही बघू शकता स्टार्टिंगलाच तुम्हाला आन्सर दिलेला आहे. समुद्र अस्वस्थ होतं. बघा तुम्हाला इथे दिसत असेल, तुम्ही वाचताच तुम्हाला कळणार आहे. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तुम्हाला इथे लिहायचं होतं की शहराच्या आयुष्याच्या विचाराने समुद्र जो आहे तो अस्वस्थ होतो. तर फायनली आन्सरमध्ये तुम्हाला हेच लिहायचं होतं शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तर फर्स्ट तुम्ही हेच लिहिलं असेल, मला नक्की कमेंट करा. नंतर बघा समुद्र शिनून जातो. ठीक आहे, हे पण बघायचं तुम्हाला समुद्र का शिनून जातो. तर बघा आपल्या प्रश्नामध्ये शिनून हा शब्द आलेला होता आणि हा शब्द तुम्हाला इथे दिसत आहे. म्हणजेच याच ओळीमध्ये तुम्हाला आन्सर दिसणार आहे. बघा आन्सर तुम्ही हेच लिहिलं असेल. 32व्या मजल्यावरून मुलाकडे ज्याचं बालपण उंच पण अरुंद झालं आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्यांचं आभाळ उतरत येतं आणि तो शिनून तो वळवतो डोके. बघा हेच तुम्हाला त्यामध्ये लिहायचं होतं की 32व्या मजल्यावरील मुलाकडे ज्याचं बालपण उंच पण अरुंद झालं आहे आणि त्याची त्याला कल्पना आहे. हे आन्सर तुम्हाला त्यामध्ये लिहायचं होतं. ठीक आहे, तर इझिली तुम्ही या पॅसेजमधील आन्सर लिहिलं असेल तरी तुम्हाला मार्क्स मिळून जाणार आहे. नंतर बघा चौकटी पूर्ण करा. इझी आलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो. कवीला दिसलेली समुद्राची रूपे. तुम्ही स्टार्टिंगलाच इथे
वाचलं असेल तुम्हाला इझिली दिसून जाईल. काही नाही, कवीला दिसलेली समुद्राची रूपे पूर्ण तुम्हाला जर कविता तुम्ही रीड केली असेल तुम्हाला माहीत आहे 4च रूपे त्याची होती. एक तर हताश, ठीक आहे, तुम्हाला इथे लिहायचं होतं हताश. बघा पहिलं जे रूप आहे ते हताश. देन वन शिनून, बघा तुम्ही तुम्हाला क्वेश्चनच याबद्दल आलेला होता शिनून. त्यानंतर हे झालं त्याचं दुसरं रूप. नंतर बघा एक अस्वस्थ, तुम्हाला माहीत आहे अस्वस्थ झाला होता समुद्र, तर अस्वस्थ. आणि चौथ्या बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं होतं खिन्न. खिन्न पण झालेला होता म्हणून चौथ्या बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं होतं खिन्न. तर हे 4 रूपे तुम्हाला येथे लिहायची होती. एक तर हताश, शिनून, अस्वस्थ आणि खिन्न. हे तुम्ही लिहिलं असेल तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळणार आहे. अजून जर कोणती रूप येथे आलेलं असेल ते पण तुम्ही लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. नंतर बघा अभिव्यक्तीमध्ये तुम्हाला काय आलं होतं. 4 मार्क्स करता अभिव्यक्ती हा प्रश्न आला. यामध्ये बघा शहरातील बाल्यावस्थेच्या जीवनाचे वर्णन तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायचे होते. इझी असा क्वेश्चन विचारलेला आहे आणि इझिली कोणी पण याबद्दल लिहू शकतं, ठीक आहे, शहरातील बाल्यावस्था. नंतर बघा तुम्हाला इथे जर तुम्ही 2 पॅसेज लिहिलेले आहे तर तुम्हाला इझिली 4 मार्क्स मिळतात, कारण एक पॅसेजला तुम्हाला 2 मार्क्स दिले जातात. मी तुम्हाला कालच्या पेपरामध्ये समजून सांगितलं होतं आणि त्याचा पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. मला खूप सारे कमेंट त्यावरती येत आहे की कालचा पेपर जर तुम्ही घेतला तो खूप इम्पॉर्टंट आमच्याकरता ठरलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करायचे आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो याच A1 अकॅडमी चॅनलवरती तुम्हाला 12th महाराष्ट्र बोर्ड, 12th सायन्स असो, आर्ट असो व कॉमर्स असो, सर्वच इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर तुम्हाला याच चॅनलवरती प्रोव्हाइड होतात. सोबतच तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक, इम्पॉर्टंट क्वेश्चन टिकमार्क करून दिले जातील आणि तुम्हाला व्हायरल पेपर, इम्पॉर्टंट पेपर, देन वन आन्सर शीटसोबत तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. तर चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया. बघा तुम्हाला अभिव्यक्ती तुम्ही 4 मार्क्स करता इझिली लिहिली असेल. नंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, यामध्ये तुम्हाला काही ओळी दिलेल्या आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला इथे क्वेश्चन दिलेला आहे. तुम्हाला 4 मार्क्स करता येथे या ओळीचा अर्थ लिहायचा होता आणि इझी अशा ओळी आलेल्या आहे बघा. आरशात भेटलीस तरी बोलली नाहीस ग मन उलगडून, ओढ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलासारखे, इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात, जळतेस मात्र अहोरात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. तर इझी क्वेश्चन होता विद्यार्थी मित्रांनो. 4 पैकी 4 मार्क्स तुम्हाला मिळतीलच, कारण तुम्ही जर याबद्दल काही लिहिलं किंवा याच्याशी निगडीत काही लिहिलं, अर्थ समजून घेतला तरी तुम्हाला 4 मार्क्स येथे देण्यात येतात. 4 पैकी तुमचे 4 मार्क्स येथे पक्कीचे आहेत जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं असेल तर. नंतर बघा 4 मार्क्स करता तुम्हाला खालीलपैकी कोणती एक कृती सोडायची होती. बघा काव्य सौंदर्य, ठीक आहे, काव्य सौंदर्य किंवा तुम्हाला येथे मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या पेपरमध्ये रसग्रहण. तुम्ही 2 पैकी एक कोणती जरी कृती सॉल्व केली तरी तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स मिळतात. बट पहा काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं होतं हे तुम्हाला काल मी समजून सांगितलेलं होतं. काही नाही, सिंपली तुम्हाला ओळी दिल्या जातात आणि त्या ओळी समजून घ्यायच्या असतात आणि त्याचं तुम्हाला भाव्य सौंदर्य स्पष्ट करायचा असतो. तर हा क्वेश्चन इझी होता. हा जर सॉल्व केला असेल तरी तुम्हाला मार्क्स मिळून जातील. किंवा मध्ये बघा रसग्रहण तुम्हाला करायचं होतं. यामध्ये तुम्हाला खूप अनेक डीपली लिहावं लागतं, तरी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी सॉल्व केलं असेल तर तुम्हाला इझिली यामध्ये 4 पैकी 3 मार्क्स मिळून जातात. बट वरचा जो क्वेश्चन होता हा जो क्वेश्चन आहे जो तुम्हाला काव्य सौंदर्य वरील ओळीतील भाव्य सौंदर्य तुम्हाला लिहायचं होतं, तर हा क्वेश्चन इझी असतो, ठीक आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी हा जरी लिहिला असेल तरी त्यांना 4 पैकी 4 मार्क्स इझिली मिळून जातात. नंतर बघा साहित्य प्रकार कथा, ठीक आहे, 10 मार्क्स करता. बघा तुम्हाला सर्वात अगोदर येथे कृती 3 दिलेली आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा, ठीक आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये बघा प्रारंभिक कथा कोणत्या हेतूतून घेतलेली आहे. इझिली विद्यार्थी मित्रांनो यावेळेस मराठीचा पेपर खूप सोपी आला, कारण तुम्ही स्टार्टिंगमध्येच तुम्हाला ॲन्सर दिसून जातात, ठीक आहे. आणि मी तर तुम्हाला ट्रिक सांगितली होती कालच्या पेपरमध्ये की तुम्हाला काय करायचं आहे. बघा काही नाही, सिंपली तुम्हाला क्वेश्चन रीड आउट करायचे असतात. बघा प्रारंभिक कथा हे कोणत्या हेतूतून घेतलेली आहे किंवा कोणत्या हेतूतून लिहिली गेली आहे ते लिहा, ठीक आहे. काही नाही, सिंपली बघा प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केली जाते. किती सिंपल तुम्हाला पहिल्या ओळीमध्येच ॲन्सर दिसून जातं. काही नाही, तुम्हाला काय लिहायचं आहे. एका मार्क्स करता प्रारंभिक कथा हे कोणत्या हेतूतून लिहिली गेली ते लिहा. तर प्रारंभिक कथा ही शिकवण देण्यासाठी आणि बोध देण्यासाठी लिहिली गेली आहे. बस एवढं तुम्हाला लिहायचं होतं एका वाक्यामध्ये. नंतर कथेची व्याख्या तुम्हाला एका वाक्यामध्ये लिहायची होती. बघा सिंपली तुम्हाला पाहताच तुम्ही जर थोडं खाली गेलात ना, सिंपली तुम्हाला यांचं चित्रण म्हणजेच कथा होय, सिंपल तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर बघा ॲन्सर तर कोणाला पण दिसून जाईल, कारण ॲन्सर तुम्हाला एका साईडनं दिलेला आहे आणि क्वेश्चन पेपरचा हाच हेतू होता की या प्रश्नाचा ॲन्सर सर्वांना दिसावा. बघा किती सिंपल येथे तुम्हाला एका वाक्यामध्ये उत्तर दिलेलं आहे. काही नाही, तुम्हाला हेच लिहायचं होतं, चित्रण म्हणजेच कथा होय. फायनली तुम्ही हे ओळी लिहून काढल्या तरी तुम्हाला मार्क्स मिळून जातील, ठीक आहे. तर याचं ॲन्सर फायनली तिथे तुम्हाला दिसलं असेल. नंतर बघा खाली की कथा लेखनासाठी तुम्हाला आवश्यक असणारे 4 मुद्दे. काही नाही विद्यार्थी मित्रांनो याचं पण तुम्हाला ॲन्सर जवळच दिलेलं आहे. याच पॅसेजमध्ये, याच ओळीमध्ये तुम्हाला याचा ॲन्सर दिलेला आहे. बघा कथा लेखनासाठी आवश्यक असणारे तुम्हाला मुद्दे लिहायचे आहे. काही नाही, बघा
कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो, तर एखादी कथा वर्णनिर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाते. तीच गोष्ट विचारांनी आणि भावनांनीही किंवा भावनांचीही असू शकते. काही नाही, जसे तुम्हाला मुद्दे लिहायचे होते यामधूनच 4 मुद्दे, ठीक आहे. 2 मुद्दे तर तुमचे हेच झाले की एखादी कथा निर्मितीची हेतू लक्षात घेऊन लिहिली जाते किंवा गोष्ट विचारांची आणि भावनांची सुद्धा ती असू शकते. किंवा बघा येथे तुम्हाला लिहिलेलं आहे, एखाद्या कथेत पात्रांना सुद्धा प्राधान्य असेल तर एखाद्या कथेत प्रसंगांना. मतलब 4 जरी तुम्ही येथे हेतू लिहिलेले आहेत तरी तुम्हाला इझिली येथे 2 मार्क्स मिळून जातील. एका पॉईंटकरिता तुम्हाला अर्धा मार्क्स, ठीक आहे. नंतर बघा, सिम्पली खालीलपैकी कोणतीही तुम्हाला 2 कृती सॉल्व करायच्या होत्या. काही नाही, सिम्पल आलं विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला जवळपास 2 ते 3 माझ्या यूट्यूब चॅनलवरती इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर दिले होते. त्यामधले खूप सारे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला यामध्ये पाहायला मिळाले आणि त्याचा खूप सारा फायदा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला झालेला आहे. बघा, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. शोध कथेतील टॅक्सी ड्रायव्हर या पात्राविषयी तुमचे मत लिहा किंवा घर मागचा अनुचा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. इझिली तुम्हाला दोन्ही क्वेश्चन, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी हे 2 क्वेश्चन सॉल्व केले असेल. किंवा तुम्हाला बघा, काही नाही, गावाचा विकास कार्यात अडचणी निर्माण करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत लिहा. आता हा विद्यार्थी मित्रांनो कोण नाही क्वेश्चन लिहू शकणार मला सांगा. सोबतच बघा, बापू गुरुजी सारख्या समाजसेवकासारखे तुम्ही अनुभवलेल्या व्यक्तिमत्वाचे वेगळेपण लिहा. तर बघा, हा पण क्वेश्चन तुम्हाला मनानेच सॉल्व करायचा होता, मनानेच पॉईंट आउट करायचे होते. काही ना काही पॉईंट त्यामध्ये ॲड करायचे होते. सिम्पली तुम्हाला हे 6 मार्क्स मिळून जातील जर तुम्ही 2 क्वेश्चन इझिली सॉल्व केले आहेत तर. नंतर खूप महत्त्वाचा विभाग जो तुमचा विभाग 4 आहे, उपयोजित मराठी, हा पण बघूया. बघा, 4 मार्क्स करता खालीलपैकी तुम्हाला 2 कृती सॉल्व करायच्या होत्या. बघा, तुम्हाला मी मागचा पेपर दिलेला होता आणि इम्पॉर्टंट पेपर म्हणून टिक मार्क्ससुद्धा करून दिलेलं होतं. बघा, मुलाखत घेताना घ्यावायची काळजी. विद्यार्थी मित्रांनो, हाच क्वेश्चन मी त्यामध्ये घेतलेला होता. तुम्ही पाहू शकता आता पण चॅनलवरती जाऊन. आणि सोबतच बघा, माहिती पत्रकाचा सुद्धा त्यामध्ये मी प्रश्न घेतलेला आहे, ठीक आहे. अशाच प्रकारचे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला पुढे पण मिळत जातील विद्यार्थी मित्रांनो. आता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. सोबत बघा, व्याकरणाचे खूप सारे पार्ट मी तुम्हाला सांगले त्याच प्रकारे आलेले आहेत, ते पण आपण बघूया, ठीक आहे. सर्वात अगोदर तुम्हाला व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे. बघा, मुलाखत घेताना घ्यावायची काळजी. जर तुम्ही वाचून गेला असाल, मी सांगितलं होतं तुम्हाला, तर तुम्हाला इथे इझिली लिहिता आलं. आणि सोबतच हा क्वेश्चन फार सोपी आहे, 2 मार्क्स करता इझिली तुम्ही 4 पॉईंट लिहू शकता. सोबतच बघा, माहिती पत्रकाची तुम्हाला उपयुक्तता स्पष्ट करायची होती. देनवन अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावायच्या 4 बाबी तुम्ही विशद करा. काही नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे फक्त लिहायचं होतं, बाकी काही नाही. सोबतच बातमी आणि वृत्तलेखन यातील फरक थोडक्यात लिहा. इझिली 3 पैकी तुम्ही 2 जरी सॉल्व केले, तुम्ही इझिली 2 मार्क्स म्हणजे तुम्हाला 4 आउट ऑफ 4 मार्क्स मिळणार आहे. कारण सिम्पली बघा, पॉईंट आउट करायचे असतात तुम्हाला 1, 2, 3, 4 पॉईंट. म्हणजे 4 पॉईंट तुम्हाला 4 पॉईंट करिता इथे 2 मार्क्स इझिली दिल्या जातात. म्हणजे 2 आणि 2 4 मार्क्स तुमचे फिक्स आहेत. नंतर बघा, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या 10 मार्क्स करता. आता मी तुम्हाला इथे फुल स्पष्टीकरण दिलं होतं आणि सोबतच बघा, मी तुम्हाला ओव्हरऑल खूप इम्पॉर्टंट असे टॉपिक टिकमार्क करून दिले होते. त्यामधले टॉपिक येथे पाहायला मिळालेले आहे विद्यार्थी मित्रांनो. 4 पैकी 2 टॉपिक तुम्हाला ॲज इट इज आले, ठीक आहे. असा फायदा होतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपरचा, कारण बोर्ड लेवलचे क्वेश्चन पेपर तुम्हाला दिले जातात आणि पुढे पण दिल्या जातील. म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बघा, 10 मार्क्स करता मी तुम्हाला कालच सांगितलं आहे कसं लिहायचं, किती लिहायचं आणि त्यामध्ये कोणकोणते पॉईंट आले पाहिजेत आणि तुम्हाला काय करायचं आहे. क्वेश्चनचा ॲन्सर लिहिलं तुम्ही 5 मार्क्स करता. फॉर एक्झाम्पल 1 पेज तुम्ही लिहून काढलं, बट तुम्ही पॉईंट वाईज तिथे टिकमार्क करा. खाली तुम्ही अंडरलाईन ओढा. जवळपास एका पेजमध्ये तुमच्या जवळपास 5 ते 7 अंडरलाईन केलेल्या असो. कोणत्याही शब्दाला करा, काही फरक नाही विद्यार्थी मित्रांनो. तिथे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स दिले जातात. कारण टीचर जे पेपर चेक करणारा टीचर असतो तो सिम्पली त्या पॉईंटकडेच लक्ष देतो की स्टुडंटने अंडरलाईन केली, एवढ्या चांगल्या पद्धतीने लिहिलं आहे. इझिली तुम्हाला तो 4 मार्क्स 5 पैकी द्यायचे आहे, तर तो 5 पैकी तुम्हाला 5 मार्क्स देऊन जातो. हे गॅरंटी आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. जर तुम्ही असं केलं असेल तर तुम्हाला इझिली 5 पैकी 5 आणि 5 पैकी 5 असे 10 मार्क्स तुमचे इथे फिक्स आहे. आणि पॉईंट बघा, तुम्हाला इझिली काही नाही, विषय बघा, तुम्ही माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा. आता कोणाला लिहिता येत नाही किंवा मी जे पेपर तुम्हाला दिलेले आहे त्यामध्ये तुम्हाला यातील 3 जवळपास तुम्हाला ॲज इट इज जे टॉपिक आहे ते टॉपिक तुम्हाला पाहायला मिळतील. बघा, काहीच नाही, माहिती पत्रक, अहवाल लेखन म्हणजे अहवालाचे स्वरूप तुम्हाला आवश्यकता स्पष्ट करायची आहे. सोबत बघा, एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यायची, हा क्वेश्चन मी तुम्हाला सांगितला होता विद्यार्थी मित्रांनो. इम्पॉर्टंट टिकमार्क करून दिलेला आहे की एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी हे तुम्हाला मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करायचे किंवा तुम्हाला मुलाखतीचे पॉईंट आउट जे वैशिष्ट्य आहेत ते लिहायचे. या रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला यायचाच होता आणि फायनली तोच आला. बघा, एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी हे तुम्हाला मुद्देसूद मांडायचं आहे आणि तुम्हाला काहीच नाही, पॉईंट आउट करायचे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे तुम्हाला पॉईंट दिलेले आहे. हेच तुम्ही याचाच उपयोग करून याबद्दल 5 मार्क्स करता 1 पेज तर सिम्पली तुम्ही लिहू शकता. देन बघा, व्याकरण व लेखन. आता बघा, आता खूप इम्पॉर्टंट टॉपिक लागलेला आहे पेपरचा.
आणि यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही 70 क्रॉस करसाल म्हणजे 70 ते 72 मार्क्स तुम्ही इझिली घेसाल. बट ज्या विद्यार्थ्यांना 78 मार्क्स जवळपास पाहिजेत आहे किंवा त्यांना 75+ मार्क्स घ्यायचे आहे, ते सर्व डिपेंड करीन तुमचं व्याकरण लेखन. आणि फायनली बघा, आता यामध्ये तुमचे 10पैकी 10 मार्क्स किंवा 10पैकी 8 मार्क्स, ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांचे येतील त्यांनी मला कमेंट करायची आहे. ठीक आहे, सर्वांनी मला कमेंट करा. ज्यांचे या 10पैकी 10 ज्यांचे येतात त्यांनी तर पहिले कमेंट करा. बट ज्या विद्यार्थ्यांचे 10पैकी 8, 7 असे जरी मार्क्स आले तरी त्यांनी मला कमेंट करायचे की तुम्हाला व्याकरण व लेखनमध्ये किती मार्क्स मिळाले आहे. सर्वांना कमेंट करायचे. ठीक आहे. नंतर बघा, सूचनेनुसार कृती करा. सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. योग्य पर्याय निवडायचा होता निशिगंधासारखा, निशिगंधच होय. वरील विधानाचे उद्गारार्थी वाक्य ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आताच मागचा व्हिडिओ बघून घ्या. मी तुम्हाला सांगितलं होतं एकतर तुम्हाला यावर्षी उद्गारार्थी वाक्य पाहायला मिळणार आहे किंवा प्रश्नार्थी, आणि फायनली तुम्हाला उद्गारार्थी वाक्य विचारलेलं आहे आणि सोपी असं वाक्य आहे. याचा तुम्ही डायरेक्टली स्टिक मार्क केलं असेल. निशिगंध म्हणजेच निशिगंध. सिम्पल विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही आन्सर लिहिलंच असेल. नंतर बघा, काही नाही, इझी तुम्हाला असा एक क्वेश्चन आला, सूचनेनुसार सोडवा. आणि तुम्ही आठवा, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला एकतर नकारार्थी किंवा एकतर तुम्हाला सिम्पल सरळ वाक्य लिहा असा क्वेश्चन येईल, आणि तोच आला बघा. पुढील सगळे मार्ग बंदच होते. ठीक आहे, पुढील सगळे मार्ग बंदच होते. आता तुम्हाला याचा अर्थ बदलू द्यायचा नाही आणि नकारार्थी वाक्य करायचं आहे. म्हणजे काय लिहिसान तुम्ही, हे यांनी रॉंग लिहिलेलं आहे. काही नाही, याचं सिम्पल वाक्य विद्यार्थी मित्रांनो असं आहे की तुम्हाला काय लिहायला लागेल, पुढील सगळे मार्ग बंद होते. याचा आन्सर होईल पुढील सगळे मार्ग चालू नव्हते किंवा पुढील कोणतेही मार्ग सुरू नव्हते. तर बघा, याचा आन्सर तुम्ही 2 प्रकारे लिहू शकता. ठीक आहे, क्वेश्चन तुम्हाला असं दिलेला आहे की नकारार्थी करायचा आहे, पुढील सगळे मार्ग बंदच होते. ठीक आहे, तर याचा आन्सर तुम्ही 2 प्रकारे लिहू शकता. एक म्हणजे पुढील सगळे मार्ग चालू नव्हते, पुढील सगळे मार्ग सुरू नव्हते. तुम्ही असं जरी लिहिला तरी तुम्हाला मार्क्स मिळून जातील. नंतर बघा, योग्य पर्याय निवडा. तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या पेपरमध्येच की हे 3 समास तुम्ही करून घेऊन जा. बघा, त्यामध्येच तुमचा आन्सर येथे आलेला आहे. पती पत्नी या सामासिक शब्दाचा तुम्हाला समास ओळखून लिहायचा आहे. काही नाही, इझी क्वेश्चन आहे. आणि याचा आन्सर बघा, पती पत्नी याचा समास काय येईल विद्यार्थी मित्रांनो, काही नाही, सिम्पली दवदव समास येईल. 2 आन्सर तुमचं इथे करेक्ट आहे. सोबतच बघा, तुम्हाला दिलं आहे पावलो पावली. मी तुम्हाला कालच खूप सारे क्वेश्चन यावरती करून घेतलेले आहे. तर बघा, पावलो पावली या सामासिक शब्दाचे तुम्हाला समासाचे नाव लिहायचे होते आणि सिंपल अविभावी समास हे याचा आन्सर राहणार आहे. सर्वांनी हेच लिहिलं असेल, मला कमेंट नक्की करा. नंतर बघा, योग्य पर्याय निवडा. मी हलकेच उठतो या वाक्यातील तुम्हाला प्रयोग ओळखून लिहा. मी हलकेच उठतो. ठीक आहे, काय नाही, सिंपल विद्यार्थी मित्रांनो, ते कर्तरी प्रयोग येईल. वाचताच तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग हे 3 प्रयोग तुम्ही वाचून घेऊन जासाल. याबद्दलचे तुम्ही क्वेश्चन पाहून जासाल, स्टेटमेंट कसे येतात, कशा प्रकारचे याचे वाक्य बनतात हे पाहून जासाल. आणि फायनली बघा, मी हलकेच उठतो, सिंपल तुम्हाला कर्तरी प्रयोगचे वाक्य आलेलं आहे. नंतर बघा, भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून काढा. सोबतच तुम्हाला मी सांगितलं होतं आणि पेपर पॅटर्न पण समजून सांगितला होता. एक सर्वात अगोदर तुम्हाला असं येईल की तुम्हाला इथे एक वाक्य देण्यात येईल आणि तुम्हाला प्रयोग ओळखून लिहा असं येईल. आणि सेकंडमध्ये तुम्हाला भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग किंवा कर्मणी प्रयोग याचे वाक्य जे आहे तुम्हाला ते वाक्य शोधून काढावं लागेल की हे वाक्य भावे प्रयोगचं आहे की कर्तरी की कर्मणी प्रयोगचं आहे. तर बघा, फायनली भावे प्रयोगचं तुम्हाला वाक्य शोधायचं होतं आणि सिम्पली याचं जे आन्सर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ते फर्स्ट राहणार आहे. त्यांना आपलं जपलं पाहिजे. सिम्पल हे याचा आन्सर राहणार आहे. ठीक आहे, हे रॉंग केलेलं आहे विद्यार्थ्यांनी. बघा, याचा आन्सर फर्स्ट येईल. तुम्ही काय लिहिलं आहे मला नक्की कमेंट करा. ठीक आहे. नंतर बघा, फायनली 4 येथे बघा, येथे तुम्हाला काही नाही, येथे तुम्हाला अलंकार ओळखायचा आहे आणि तुम्हाला येथे दिलेलं आहे की मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. या काव्यपंक्तीतील तुम्हाला अलंकार ओढायचा आहे. फायनली तुम्ही वाचताच तुम्हाला समजून जाईल की येथे अतिशयोक्ती झालेली आहे. मुंगी अशी करूच शकत नाही विद्यार्थी मित्रांनो. फायनली याचा आन्सर सिम्पली फ्रीचे मार्क्स आहे, अतिशयोक्ती. सर्वांनी हे लिहिलं असेल. नंतर चौकटी पूर्ण करा. बघा, तुम्ही आता पण जाऊन बघू शकता. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना विश्वास वाटत नसेल, माझ्या पेपरमध्ये हा पण क्वेश्चन ॲज इट इज घेतलेला आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी. नंतर मी तुम्हाला सांगितलं पण होतं की तुम्हाला उपमान किंवा उपमेय ओळखा हा क्वेश्चन तुम्हाला येणारच आहे. आणि फायनली तुम्हाला हा क्वेश्चन आलेला आहे की तुम्हाला उपमान ओळखायचा आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी. सिम्पली तुम्ही ताजमहल हे लिहून आला असेल, प्रत्येकजण लिहून आलं असेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, फ्रीचे मार्क्स होते हे पण. नंतर बघा, सिम्पल तुम्हाला मी सांगितलं होतं 2 पैकी 1 तुम्हाला तर सिम्पल यामधील तुम्हाला 1 मार्क्स तर मिळणारच आहे. फितूर होणे या वाक्यप्रचाराचा तुम्हाला अर्थ ओळखून लिहायचा होता आणि त्याबद्दल तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा होता. हे तर कोणाला जमून जाईल. काही पण वाक्यात उपयोग केला तरी तुम्हाला येथे आन्सर लिहिलं तर तुम्हाला येथे मार्क्स मिळून जातं. बट तुम्हाला येथे आणि जो करेक्ट आन्सर असतं ती तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं. आणि हे पण सोपे आलं यावेळेस. फितूर होणे म्हणजे काय? सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, दगाबाजी करणे. सिम्पल आहे.
देन बघा फायनली इथे तुम्हाला दिलेलं आहे की खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर तुम्हाला सुमारे 200 ते 250 शब्दामध्ये याचं तुम्हाला ॲन्सर लिहायचं होतं आणि सिम्पल असे तुम्हाला निबंधाचे इथे टॉपिक दिलेले आहे. निसर्ग माझा सखा, माझा आवडती लेखक, कवी, मी समुद्र बोलतोय, क्रीडांगण बोलू लागले तर आणि वृत्तपत्राचे महत्त्व. तर फायनली विद्यार्थी मित्रांनो यातील बरेचसे टॉपिक पण आपण डिस्कस केलेले आहे मी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर घेतले त्यामध्ये. तर फायनली विद्यार्थी मित्रांनो पूर्ण पेपर हा सोपी आलेला होता. तुमचे जर मार्क्स कटायचे आहे तर ते येथेच थोडे काटले जातील. 10पैकी जवळपास किती विद्यार्थ्यांना 7+ मार्क्स मिळत आहे मला नक्की कमेंट करा, ठीक आहे ना. 7+ जरी मार्क्स तुम्हाला मिळाले तरी तुम्हाला जवळपास आउट ऑफ 80 मार्क्स तुम्हाला 70+ मार्क्स जवळपास या पेपरमध्ये मिळू शकतात. आणि फायनली तुम्ही काउंटिंग केली असाल तर मला नक्की कळवा की आउट ऑफ 80 मार्क्स तुम्हाला किती जवळपास मिळू शकतात. तर फायनली हा पूर्ण पेपर आपण बघलेला आहे आणि फायनली याच्यानंतर पुढचा जो पण तुमचा 12th सायन्स असो, आर्ट असो, कॉमर्स असो, सर्वच विषयांचे इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला टिकमार्क करून देतील, इम्पॉर्टंट क्वेश्चन घेतले जातील. सोबतच तुमचे व्हायरल पेपर, देन मग इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर, इम्पॉर्टंट मॉडेल पेपर, ॲन्सर शीटसोबत तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. तर नक्की आताच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक कमेंट नक्की करायची आहे की तुमचा पेपर कसा गेला आणि आउट ऑफ 80 मार्क्स तुम्हाला किती मिळू शकतात. जर तुम्हाला हा क्वेश्चन पेपर आणि ॲन्सर शीट डाउनलोड करायची असेल तर गुगलवरती या आणि सर्च करा znews24h.com. मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि तुम्हाला या वेबसाईटवरती जायचं आहे. येथे तुम्हाला 10th 12th बोर्ड प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोबतच हा मराठीचा पेपर विथ ॲन्सर शीट येथे तुम्हाला डाउनलोड करण्याचा ऑप्शन दिलेला आहे. येथे जा आणि पेपर PDF डाउनलोड करून घ्या. सोबतच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करायचा आहे. थँक्स.